दिल्ली स्टाईल छोले भटुरे तुम्ही कधी ट्राय केले आहेत का? जर ट्राय केले नसतील तर ही रेसिपी नक्की या रक्षाबंधनला बनवा. तर मी आज बनवते मस्त असे टम्म फुगलेले एकदम गुबगुबीत आणि एकदम आतमधून लुसलुशीत अशा पद्धतीचे हे भटुरे बनवलेले आहेत आणि त्या भटुरेसोबत चमचमीत अशी ही मस्त छोलेची भाजी अप्रतिम चवीची. चला मग रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण भटुरेचं पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी छोटा कप इथे बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे, पिठी साखर 1 चमचा, चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि ही रव्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे आपल्याला दह्यामध्ये रवा भिजत ठेवायचा आहे. आता झाकण वरती ठेवूया आणि रवा भिजत ठेवूया आणि रवा इथे भिजलेला आहे 10 मिनिटानंतर. आता आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता इथे आपण कसुरी मेथी थोडी घालणार आहोत, खूप छान चव येते. आणि बेकिंग पावडर 1 चमचा सपाट घालायचा आहे आणि 2 चमचे कच्चं तेल घालायचं आहे. हे सर्व आपण जिन्नस मिक्स करून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला इथे कोमट पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे भटुऱ्याचं. तर अशा पद्धतीने हे पीठ जर मळले तर भटुरे एकदम फ्लोपी आणि एकदम सॉफ्ट मस्त असे गुबगुबीत होतात. हलक्या हाताने हे पीठ मळून घेतलेलं आहे. तेलाचा हात लावून आता हे पीठ भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण आता इकडे छोलेसाठी तयारी करून घेणार आहोत. तर सिक्रेट पदार्थ आहे हा. स्ट्रीटवाले असेच पद्धतीने बनवतात. चहापत्ती इथे मी गरम करायला ठेवलेली आहे. एक 2-3 मिनिटे चहापत्ती आपण उकळवून घेऊया. तर आता ही चहापत्ती आपण उकळवून घेतलेली आहे आणि इथे मी छोले घेतलेले आहे. रात्रभर भिजत ठेवलेले होते, मस्त असे स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते. तर हे छोले आता आपण कुकरमध्ये घालणार आहोत. कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे एकदम मऊसूत पुरणासारखे शिजतात. इथे मी काही खडे मसाले थोड्या प्रमाणात घातलेले आहेत आणि हा सिक्रेट जिन्नस आहे तो म्हणजे चहापत्ती. तर चहापत्ती इथे मी गाळून घातलेली आहे छोल्यामध्ये. तर चहापत्तीच्या पाण्यामुळे कलर खूप छान येतो. स्ट्रीट स्टाईलवाले अशा पद्धतीने बनवतात. तर दिल्ली स्टाईल इथे मी छोलेची भाजी बनवते. थोडंसं मीठ घालून आपण कुकरला शिजवून घेऊया. तर इथे मी आता फ्रेश मसाला बनवते छोलेचा. तर इथे मी विकतचा मसाला वापरणार नाही. तर अख्खे धने थोडेसे, बडीशेप, जिरे, लाल मिरच्या, दालचिनी, लवंग, मिरी आणि हिरवी इलायची हे सर्व जिन्नस आपण हलकेसे भाजून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने इथे हे भाजून घेतल्यावर थंड करायला ठेवूया आणि मिक्सरमधून एकदम फाईन पावडर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर इथे आपला हा छोल्याचा सिक्रेट मस्त फ्रेश मसाला तयार झालेला आहे. तर हा मसाला तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. तर हा मसाला तयार आहे. आता आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहोत. तर टोमॅटोच्या बिया काढलेल्या आहेत कारण की टोमॅटोची प्युरी एकदम लालबुंद होते. तर इथे आता आपलं सर्व वाटण तयार झालेलं आहे. खूप काही वाटण लागत नाही, अगदी मोजका आहे. हा फ्रेश मसाला, कांदा पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी. तर आता आपण छोलेची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी पहिल्यांदा तूप घेतलेलं आहे 1 चमचा. पहिल्यांदा जिरे घालूया आणि ओवा घालायचा आहे. नंतर इथे तेजपत्ता घालायचा आहे आणि नंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा घालायची आहे. तुपावरती चांगली पेस्ट परतून घेऊया. पेस्ट परतून झाली की यामध्ये आपण थोडंसं अगदी हिंग घातलेला आहे. नंतर इथे मी कांद्याची पेस्ट घातलेली आहे. तर कांदा हा मी किसून घेतलेला आहे. तर कांदा किसून घालावा, बारीक चिरून पण घालायचं नाही किंवा एकदम फाईन पेस्ट पण करायची नाही. किसून घातल्यामुळे अप्रतिम चव लागते छोल्याच्या भाजीला. तर कांदा असा ब्राऊन आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल पुन्हा मी घातलेलं आहे कारण की ही चमचमीत भाजी करायची आहे, त्यामुळे थोडासा तेलाचा वापर होणारच. तर इथे कांदा आपला छान भाजून घेतलेला आहे. आता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. तर लाल मिरची पावडर, घरचं लाल तिखट, हळद आणि जो फ्रेश मसाला छोल्याचा बनवलेला होता तो घेतलेला आहे आणि थोडीशी हळद, चवीपुरते मीठ. हे सर्व मसाले आपण आता चांगले चरचरीत तेलामध्ये भाजून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला खाली लागू नये म्हणून. शेवटी आपण इथे आता घालूया टोमॅटोची प्युरी. मसाले चांगले चरचरीत भाजल्यानंतरच आपल्याला प्युरी भाजायची आहे मसाल्यासोबत. कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला आता ही प्युरी छान मस्त भाजून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे आता आपण बघूया मस्त असे हे छोले शिजलेले आहेत अगदी पुरणासारखे आणि कलरही तुम्ही बघू शकता. चहापत्तीच्या पाण्यामुळे कलर असा मस्त काळपट आलेला आहे. तर दिल्ली स्टाईल हे छोले अशा पद्धतीने शिजवून घेतात चहापत्तीमध्ये.
तर इथे आपली मस्त अशी ग्रेव्ही शिजलेली आहे, छान तरी सुटलेली आहे, चरचरीत असं तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत पाण्यासोबतच या, आणि मस्त असा कलर येतो चहापत्तीमुळे. हा सिक्रेट पदार्थ तुम्ही नक्की आवर्जून घाला. आणि त्यामध्ये मी जे खडे मसाले जे घातलेले होते ते काढलेले आहे, कारण की जास्त स्ट्रॉंग स्मेल येईल. अशा पद्धतीने इथे आपण सर्व छोले घालून झालेले आहेत. पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे गरम करून. इथे जास्त शिजवण्याची काहीही गरज नाही. आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटे आपल्याला ही छोलेची भाजी शिजवायची आहे. शेवटी मी इथे कसुरी मेथी, आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून 1-2 मिनिटे आपण ही आता भाजी शिजवून घेऊया. भाजी तिकडे शिजते तोपर्यंत आपण मस्त तडका तुपाचा देणार आहोत. तर 1-2 चमचे तूप घातलेलं आहे. ठेचलेलं लसूण, अद्रकचे छोटे छोटे तुकडे आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हे छान परतून घेतल्यानंतर इथे आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर छान परतून घ्यायची आहे आणि गरमागरम आपण हा तडका आता छोल्याच्या भाजीवरती घालायचा आहे. तडका घातल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर पटकन आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे. तडक्याचा फ्लेवर मस्त उतरतो छोल्याच्या भाजीमध्ये. तर तयार आहे आपली मस्त दिल्ली स्टाईल मस्त चमचमीत छोलेची भाजी. अगदी सेम तशी झालेली आहे आणि स्मेल तर अप्रतिम सुटलेला आहे आणि मस्त अशी टेस्ट पण झालेली आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे छोलेची. वरतून कोथिंबीरने गार्निशिंग करूया. तर आता आहे बारी आपली शेवटची, ती म्हणजे भटुरे बनवायची. तर बघू शकता पीठ मस्त असं फुगलेलं आहे. तर 2-3 तास मी हे पीठ भिजवलेलं आहे. एकदम फ्लफी झालेलं आहे आणि इथे बेकिंग सोडा वापरल्यामुळे मस्त असं स्पॉन्जी आणि एकदम आपले हे भटुरे बनणार आहेत. तेलाचा हात लावून एकसारखे आता गोळे करून घेऊया. तर आपल्याला एकदम मस्त असे भटुरे बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एकसारखे गोळे बनवण्यासाठी अशा पद्धतीने हे गोळे बनवायचे आहेत. तर स्ट्रीटवाले अशा पद्धतीने हे गोळे बनवून घेतात आणि वरती तेलाचा हात लावून रेस्ट करायला ठेवतात. तर आता आपण पोळपाटाला तेल लावलेलं आहे. तर भटुरे आपल्याला पिठावरती लाटायचे नाही, तर आपल्याला तेलामध्येच लाटायचे आहेत. तर तेलामध्ये अशा पद्धतीने हे भटुरे लाटून घेऊया. तर पलटी करायचे नाहीत, एकाच बाजूने आपल्याला असे लाटायचे आहेत, म्हणजे ते मस्त असे टम्म एकसारखे फुगले जातात. तर लांबट असे हे भटुरे बनवले जातात. तुम्हाला जर गोल आवडत असतील तर तुम्ही गोलही बनवू शकता. तर इथे मी लांब असे हे भटुरे बनवलेले आहेत. तेल तिकडे एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. आता अलगद असं उचलूया आणि अलगद आपल्याला असा तेलामध्ये सोडायचं आहे. तर टम्म फुगलेला आहे भटुरा. वरतून असं तेल शिंपडायचं आहे आणि दोन्हीही बाजूनी आपल्याला हा भटुरा तळायचा आहे. बघू शकता किती मस्त असा टम्म फुगलेला आहे. फक्त 1 ते 2 वेळाच असा पलटायचा आहे, जास्त पण पलटू नका, नाही तर तेलकट होतात. अशा पद्धतीने इथे सर्व आपण छोले बनवून मस्त असे टम्म फुगेपर्यंत हे तळून घेणार आहोत. सर्व इथे भटुरे छान असे फुगलेले आहेत, अगदी सॉफ्ट आणि एकदम खुसखुशीत आतून झालेले आहेत. सर्व भटुरे आता मी तेलामधून तळून घेते. इथे अशा पद्धतीने सर्व भटुरे तळून झालेले आहेत आणि एक भटुरा मी तुम्हाला दाखवते की तो कसा झालेला आहे. बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि कुठेही नरमही पडत नाही लवकर. खूप वेळ हा असा भटुरा आहे तसा टम्म फुगलेला राहतो. तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. पहिल्यांदा ठेवलेला आहे ते टम्म फुगलेले भटुरे, टमटमीत मस्त असे स्पॉन्जी, एकदम सॉफ्ट आणि अशी चमचमीत दिल्ली स्टाईल छोलेची भाजी. आणि कलरही तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि ग्रेव्ही अप्रतिम झालेली आहे. वरतून मिरच्या आणि अद्रकचे छोटे छोटे तुकडे आणि इथे कोथिंबीरने गार्निश करूया. आणि इथे साईडला आपण कांद्याचे स्लाइस, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी. तर मस्त असा हा आपला रक्षाबंधन स्पेशल दिल्ली स्टाईल चमचमीत छोले भटुरे मस्त बेत झालेला आहे. अप्रतिम चवीचा आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप काही साहित्य लागलेलं नाही आहे. त्या घरच्या साहित्यामध्येच मी बनवलेली आहे आणि झटपट बनलेली आहे. तर हे छोले भटुरे तुम्ही नक्की ट्राय करा येत्या रक्षाबंधनला आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते. तर एक भटुरा मी तुम्हाला जवळून तोडून दाखवते. अगदी फ्लफी झालेला आहे. आतून तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे आतून. आणि त्यासोबत अशी ही चमचमीत मस्त भाजी, खूप छान अप्रतिम चवीची.
चला मग भेटूया पुढच्या मस्त अशा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये. आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.